हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत म्हणजे फेशियल. आणि हा फेशियल आहे बेसन पिठाचा. जो बेसन पिठाचा फेशियल जो आपण करणार आहोत हा कोणत्या स्किनसाठी वापरावा असं नाही आहे, कारण बेसन पीठ आपण सगळ्यांसाठी वापरतो. बेसन पिठाचा आपण उपटन म्हणून पण वापर करतो. जर तुमची ऑइली स्किन असो, ड्राय स्किन असो किंवा नॉर्मल स्किन असो, सेन्सिटिव्ह स्किन असो, सगळ्या स्किन टाईपसाठी बेसन पीठ उपयुक्त आहे. त्याने कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तर हा फेशियल जर तुम्ही नक्की यूज करा. हा फेशियल जर केला तर तुम्हाला 15 दिवसात रिझल्ट भेटेल. आणि हा रिझल्ट फेशियल जर तुम्ही केला ना तर तुम्ही हा आठवड्यातून एकदा करा, तर तुम्हाला 15 दिवसात रिझल्ट भेटेल. काही काहींना जर जास्त स्किनचं प्रॉब्लेम्स असेल तर तो महिनाभरात रिझल्ट भेटेल, पण नक्की रिझल्ट भेटेल, कारण की बेसन पीठ सगळ्या स्किनसाठी चांगलं आहे. आणि हा नेहमीच आपल्याला सांगण्यात येतं की बेसन पीठ वापरल्याने स्किन उजळ होते, काही प्रॉब्लेम्स असतात ते निघून जातात, डर्ट्स निघून जातात, आणि काही पोर्स असते जे पिंपल्सचे पोर्स असतात तर ते सुद्धा भरून निघण्यासाठी मदत होते. तर हा फेशियल नक्की करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बेसन पीठ घेणार आहोत 1 चमचा, आणि त्यामध्ये आपण दूध घेणार आहोत. हे दूध कच्चं दूध आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं घेऊ शकता. आता याने आपण चेहऱ्याची मसाज करून घेणार आहोत. छानपैकी असं आपल्याला मसाज करून घ्यायची आहे, आणि नंतरच्या चेहऱ्याला लावून पण घ्यायचं आहे. आपल्याला बघू शकता तुम्ही, हलक्या हाताने आपल्याला जसं छान मसाज करून घ्यायची आहे. ह्यामुळे चेहऱ्यावरचे जे डर्ट्स आहेत तर ते निघून जाण्यासाठी मदत करतात, कारण की बेसनमध्ये एक नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते, जे त्वचेतील घाण, अशुद्ध आणि अतिरिक्त तेल प्रभावीपणे काढून टाकते, आणि त्यामुळे चेहरा आपला छान होतो आणि मुरुमापासून पण बचाव होते, आणि चेहरा उजळ बनवण्यासाठी सुद्धा मदत होते. तुम्ही बघू शकता छान असं मी मसाज करून घेत आहे, 2 ते 3 मिनटं तरी. आणि आता हे मी 5 मिनिटं ठेवणार आहे आणि नंतर वॉश करणार आहे. आता परत मी 1 बेसन पीठ घेतलेलं आहे. पहिला आपण क्लिन्झिंग केलेली आहे. आता आपण हा मसाज म्हणून करणार आहोत, ज्यामध्ये मी ॲलोवेरा जेल टाकणार आहे. ॲलोवेरा जेलमुळे तुमचा चेहरा सॉफ्ट होण्यासाठी मदत होतो. सध्या हिवाळा सुरू झालेला आहे आणि आपली त्वचा कोरडी होते. आता ह्यामुळे बेसन पीठ आणि ॲलोवेरा जेलमुळे तुमच्या चेहऱ्याचा एक सॉफ्टनेस होण्यासाठी मदत होते. याने सुद्धा आपण छान मसाज करून घेणार आहोत 2 ते 3 मिनटं. जसं आपण फेशियल करतो बाकीचे, तसेच आपण याला सुद्धा मसाज करून घेणार आहोत. असे पॉईंट्स प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून चेहरा आपला उजळ होण्यासाठी मदत होतो. बेसनामध्ये विविध एन्झाईम्स, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स असतात, जे त्वचा उजळ करण्यास मदत करतात आणि त्वचेचा टोन वाढवण्यासाठी मदत होते. त्यात सौम्य ब्लिचिंग गुणधर्म आहेत, जे हळूहळू गडद डाग हलके करण्यासाठी मदत करतात आणि चेहऱ्यावरचे पिगमेंटेशनसुद्धा कमी करतात, जे की सन टॅनमुळे आलेले असतात. आता तुम्ही बघू शकता छान आपण असं मसाज करून घेत आहोत. आणि ॲलोवेरा जेलमुळे पण काय होतं, तुमचा चेहऱ्याचा टोन वाढण्यासाठी मदत होतो. ज्यांची स्किन सावळी आहे तर ते आणखीन एक टोन वाढण्यासाठी मदत करते. आता आपण हे असं 5 मिनिटं ठेवणार आहोत. आता मी पॅक बनवणार आहे, फेस पॅक, ज्यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लेमन इसेन्शियल ऑइल आहे, ज्याचे मी 4-5 थेंब टाकणार आहे. जर तुमच्याकडे लेमन इसेन्शियल ऑइल नसेल तर तुम्ही डायरेक्ट लेमन टाकला तरी चालतो. माझ्याकडे सध्या लेमन नव्हता, त्याच्यामुळे मी लेमन इसेन्शियल ऑइल टाकत आहे. आणि त्यामध्ये आपण दुधाने हा फेस पॅक तयार करणार आहोत. जर तुम्हाला दूध सूट होत नसेल तर तुम्ही गुलाबजल टाकलं तरी चालतं.
आता हा फेस पॅक आपण लावून घेणार आहोत. चंदन पावडर काय करते, तुमच्या चेहऱ्यावरचे डाग निघून जाण्यासाठी मदत करतं आणि लेमन तुमचा चेहरा उजळ करण्यासाठी मदत करतं. आणि हळदसुद्धा तुमचा चेहरा उजळ करण्यासाठी मदत करतं किंवा चेहऱ्यावर जे डाग आलेले असतात पिंपल्सचे ते रिमूव्ह करण्याचं कामसुद्धा हळद करते. आपण पूर्वी म्हण ऐकलेली आहे, पी हळद आणि हो गोरी, त्याच्याप्रमाणे हळद तुमच्या चेहऱ्याला उजळ करण्यासाठी मदत करते. आता हा फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्याला, मानेला, हाताला लावून घेऊ शकता. बघू शकता हा पॅक मी 10 मिनटं ठेवणार आहे, एक 10 ते 15 मिनटं. तुम्ही बघू शकता चेहरा मी वॉश केलेला आहे, एकदम छान असा क्लिअर झालेला आहे स्किन आणि सॉफ्ट वाटत आहे. हिवाळ्यामध्ये तर हा फेशियल जर तुम्ही केला ना तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही आहे. आणि माझे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की हिवाळ्यामध्ये तुम्ही, हिवाळा असो नाही तर कोणता पण ऋतू असो, तुम्ही साबण वापरू नका. साबणच्या ऐवजी फक्त तुम्ही उपटन वापरा. माझा तुम्ही प्रिवियस व्हिडिओ बघितला असेल, माझ्या चॅनलवर आहे, मी त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनवर टाकेल किंवा बेल आयकॉनवर टाकेल, लिंकवर टाकेल. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि मी नेहमी तो उपटन ते वापरते आणि आता मी अधूनमधून हा फेशियल पण वापरते. सध्या माझी डिलिव्हरीमुळे चेहरा खूप खराब झाला होता, तुम्ही बघताय. हळूहळू माझा चेहरा आता छान होत आहे आणि एकदम छान असा रिझल्ट भेटतो आपल्याला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.